नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्याच म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर एम्स नर्सिंग पदभरती 2026 याच्याविषयीचं महत्त्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलोय। यासाठी आपल्याला काय बघायचंय बघा, तर या ऍडच्या द्वारे किंवा या माध्यमातून आपल्याला पदे, पात्रता आणि त्याचबरोबर एकूण किती जागा असणार याबाबतची संपूर्ण माहिती आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती द्यायची आहे। यामध्ये बघा, एम्स नर्सिंग पदभरती 2026 यामध्ये पदे, पात्रता आणि जागा। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स वरती तलाठी पदभरतीची स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच चालू होणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा एमपीसी संयुक्त गट क पदभरती जी काही केली जाणार आहे किंवा होणार आहे त्या संबंधीची ही फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे, ज्या ठिकाणी मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीसह इतर संपूर्ण सगळे सब्जेक्ट या ठिकाणी आपण टीच करतो। या ठिकाणचे जे काही लेक्चर्स आहेत हे तुम्हाला लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जातील, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम कितीही वेळा ते पाहू शकताय। इवन दो या ठिकाणी पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज वीकेंडच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये चालू जाते। डेली सुद्धा या ठिकाणी मॉक टेस्ट सुद्धा आपण या ठिकाणी जारी करतो, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची आपल्या मनाने तयारी केली जाईल। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सुद्धा सर्क्युलेट केल्या जातात। जर का तुम्हाला ही बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती काय करा, कॉल करा आणि आजच आपली जी काही सीट आहे ही फिक्स करा। तलाठी पदभरती असेल, लिपिक, त्याचबरोबर काय असणार, लेखापाल असेल, कर सहाय्यक आणि इतर गट क पदांच्यासाठी उपयुक्त असणारी फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे डबल ओ अकॅडमीची तलाठी भरती फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे। ओके, सो लवकरात लवकर काय करायची, 999 रुपयांची बॅच कमी कालावधीसाठी आणि मर्यादित जागांसाठी असणार आहे। तो लवकरात लवकर काय करा, कॉल करा आणि ही बॅच जॉईनिंग करा। एम्स मध्ये ग्रुप बी आणि सी ची जी काही पदभरती असणार आहे 1400 हून अधिक पदांसाठीची भरती प्रक्रिया आता जुलै महिन्यामध्ये राबवण्यात आली। अर्जाची अंतिम मुदत 3 जुलै होती। ओके, याच बरोबर एम्स कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन्स याच्याद्वारे संगणक आधारित पदभरती म्हणजे सीबीटी द्वारे 25 जुलै, 26 जुलै आणि 27 जुलै या 3 दिवशी याबाबतची एक्झामिनेशन झालेली आहे। या कालावधीत आधीच पूर्ण झालेली आहे संभाव्य पदे आणि पुढील मुख्य परीक्षा भरतीमध्ये 1200 ते 1500 जागा असण्याची दाट शक्यता आहे। या वर्षाच्या जुलै 2026 मधील CRE5 भरतीमध्ये एकूण 1484 पदे होती। अधिकृत माहिती कधी येईल तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी एमची 2026 जुलैची जी काय असणारी ऍडव्हर्टाइज आहे ही या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे। याची परीक्षा सुद्धा प्री झाली आहे, फक्त मेन्स बाकी असणार आहे। तरी सुद्धा पुढील नवीन जाहिरात साधारणपणे 2027 च्या सुरुवातीच्या किंवा मध्यंतरी प्रकाशित होऊ शकते, तेव्हाच नेमकी पदसंख्या स्पष्ट होईल। आता 2027 च्या जाहिरातीसाठीची तयारी तुम्हाला करावी लागणार आहे। पुढील नवीन भरती कधी येणार तर दरवर्षी किंवा रिक्त जागांनुसार एक्झामिनेशन CRE चे आयोजन केले जाते। पुढील नवीन भरती प्रक्रिया 2027 च्या सुरुवातीला किंवा मध्यंतरी जाहीर प्रकाशित होईल। ओके, नर्सिंग क्षेत्रासाठी सध्या चालू असलेली मोठी भरती नर्सिंग क्षेत्रात असाल तर एम्सने नुकतीच 24 जुलै 2026 तारीख लक्षात ठेवायचं आहे, 24 जुलै 2026 रोजी NORCET 11 ची नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे। नवीन जाहिरात या ठिकाणी आलेली आहे बघा। एकूण पदे 2218 नर्सिंग ऑफिसर प्लस पदे असणार आहेत। अर्ज करण्याची मुदत 13 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे। एमच्या परीक्षेच्या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी भरू शकताय। ओके, एम्स कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन्स प्रामुख्याने ग्रुप बी आणि सी याच्याविषयी प्रशासकीय, तांत्रिक आणि निमवैद्यकीय म्हणजेच पॅरामेडिकल पदांचा समावेश आहे। प्रशासकीय आणि लिपिक पदांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे, जसे की लोअर डिव्हिजन क्लर्क असेल म्हणजेच कनिष्ठ लिपिक असेल, अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच वरिष्ठ लिपिक असेल, डाटा एंट्री ऑपरेटर DEO असेल, स्टेनोग्राफर अँड स्टोअर कीपर ह्या पदांचा समावेश आहे। त्याचबरोबर तांत्रिक आणि इंजिनिअरिंग पदे जसे की ज्युनियर इंजिनिअरिंग GE, जसे की सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल असेल, त्याचबरोबर टेक्निशियन्स, लॅबोरेटरी लॅब टेक्निशियन्स असेल, ऑपरेटर थिएटर OT असिस्टंट असेल, त्याचबरोबर रेडिओग्राफिक टेक्निशियन्स असेल। ओके, म्हणजे क्ष तांत्रिक, एक्सरे तांत्रिक विभाग असेल अँड काय असणार, परफ्युजिनिस्ट, निमवैद्यकीय आणि इतर पदे ज्यांना पॅरामेडिकल कोर्सेस, टेक्नॉलॉजिस्ट आणि ऑदर्स काय असणार बघा, तर पदांची माहिती असणार। फार्मासिस्ट, औषध निर्माता, MTS मल्टीटास्किंग स्टाफ,
ओके, किंवा ऑफिस अटेंडंट असेल, लायब्ररी अटेंडंट, लॅब्रिशियन्स असेल, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर, वॉर्डनर म्हणजेच वसतिगृह अधीक्षक असेल. तुम्हाला कोणत्याही विशिष्ट पदाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल किंवा कामाच्या स्वरूपाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. एम्स मधील पदांची पात्रता, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या दोन मुख्य घटकांवरती आधारित असतात. पदाची पात्रता आणि वेगवेगळी शैक्षणिक पात्रता बघा, LDC म्हणजेच काय असणार आहे, 12वी पास. टायपिंग स्पीड आवश्यक असणार आहे, म्हणजेच जे काही लोअर कनिष्ठ काय असणार लिपिक त्यांच्यासाठी 12वी पास आहे. डाटा एंट्री ऑपरेटर यांना सुद्धा 12वी पास. संबंधित लघु संगणक असेल, लघुलेखन कौशल्य प्राप्त करणे गरजेचे असणार आहे. स्टोअर कीपर कोणत्याही शाखेतील पदवी बघा, स्टोअर कीपर कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव प्राधान्य असणं गरजेचं आहे. लॅब टेक्निशियन्स आणि लॅब असिस्टंट विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण, ओके, प्लस डिप्लोमा, संबंधित डिप्लोमा तुमचा DMLT चा होणं गरजेचं असणार आहे किंवा BSc पदवी तुमची होणं गरजेचे आहे. फार्मासिस्ट मधील काय असणार, डिप्लोमा, D फार्म किंवा B फार्म किंवा पदवी B फार्म फार्मसी काउन्सिल मध्ये नोंदणी असणं गरजेचं आहे, त्याबाबतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्युनियर इंजिनियर संबंधित शाखेतील सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा B किंवा BTech पदवी तुमची उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. वयोमर्यादा सामान्य पदे MTS LDS स्टेनो 18 ते 27 वर्ष, तांत्रिक प्रशासकीय पद JEE स्टेनो क्रीपर असेल, ओके. स्टोअर कीपर 18 ते 30 वर्ष, राखीव प्रवर्ग सवलत OBC वर्गासाठी 3 वर्ष, SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष वयाची सवलत असते. तर तुम्हाला कोणत्या विशिष्ट पदाची पात्रता पाहिजे असेल त्यानुसार ऍडव्हर्टाइज तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. आणि आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशीच इम्पॉर्टंट आणि अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच तुमच्यासाठी येऊ. तोपर्यंत धन्यवाद. जाता जाता आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती जी काही MPSC ची नवीन संयुक्त गट क पद भरती जी काही होणार आहे त्याबाबतची जी काही परीक्षा एक्झामिनेशन लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC द्वारे घेतली जाणार आहे त्यासाठीची संबंधित जी काही फास्ट ट्रॅक बॅच आहे ही तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग करू शकताय. फक्त 999 रुपयांमध्ये सर्व कोर्सेस सर्व बॅचेस मधील जे काही सर्व विषय असणार आहेत याबाबतची ही बॅच असणार आहे. सो मी आय होप की लवकरात लवकर कॉल करा आणि त्याचबरोबर ही बॅच जॉईनिंग करून घ्या. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.